दौऱ्याचा प्रमुख जबाबदारी म्हणून प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्याकडे दिली होती, पंतप्रधानांच्या दौऱ्याची जबाबदारी. त्यावेळेस मी एक क्लब करून लातूर जिल्ह्यातली औसा विधानसभा, निलंगा विधानसभा, तुळजापूर, धाराशिव अशा वाशी अशा विधानसभा क्लब करून असा चार्ज करून प्रदेशांना सांगून दिल्लीला दौरा पाठवून तुळजापूरला नरेंद्रजी मोदी यांची सभा घेतली. त्या नरेंद्रजी मोदी यांच्या सभेत त्यावेळेस माझ्या एकट्याच नरेंद्रजी मोदी यांच्या माझं भाषण झालं होतं. त्या भाषणात मी सांगितलं होतं, आदरणीय पंतप्रधान महोदय, महाराष्ट्राचे सभी तीर्थक्षेत्र, शिर्डी हो, बाकी कई सभी तीर्थक्षेत्र, कोल्हापुर हो, सभी तीर्थक्षेत्र रेल मार्ग से जुड़े हैं. लेकिन ये छत्रपति शिवाजी महाराज की कुलदेवता कही जाती है, महाराष्ट्र की कुलस्वामिनी कही जाती है, ये रेल मार्ग से आनी चाहिए. माझ्या भाषणानंतर मोदी माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तुळजापूरच्या सोलापूर ते तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाची घोषणा केली. आणि घोषणा केल्यानंतर मी त्यानंतर दिल्लीला पियुष गोयल, भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्रातले रेल्वे मंत्री होते, पियुष गोयल यांच्याकडे गेलो आणि त्यांना मी पत्र दिलं आणि सांगितलं की पियुष प्रधानमंत्री जी ने रेल्वे मार्ग की घोषणा की है और महाराष्ट्र हमारा आकांक्षित जिल्हा आहे, अति मागासलेल्या जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाला आपला जिल्हा येतो, हा मागासलेला जिल्हा आहे, त्यामुळे त्याला इसको मंजुरी देते. पियुष गोयलने तात्काळ सांगितले याचं सर्वेक्षण करा. त्याचं सर्वेक्षण झालं. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री मी पियुष योगायोगाने वर्ष मागल्यावर मुख्यमंत्री त्यावेळेस आमदार नव्हतो, पण त्याचा पाठपुरावा केला आणि पियुष गोयल मुख्यमंत्री आठवण दिली मुख्यमंत्र्याला तेवढं धाराशिवचं. त्यावेळेस सांगितलं की पियुष गोयल हे काम करणार आहे, मोदीजीने याची घोषणा केली. पियुषजींना सांगितलं आणि मला सांगायला आनंद होतो की त्याच वेळेस मोदीजींचा त्यानंतर सोलापूरला दौरा ठरला. त्याही दौऱ्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यावेळेस आपल्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी असलेले प्रवीणजी गेडाम साहेब रेल्वे मंत्री पियुष गोयलांचे खासगी सचिव होते तिथे. मी सातत्याने गेडाम साहेबांच्या दौऱ्यात पियुष गोयलांच्या पंतप्रधानांचा दौरा ठरला त्यावेळेसपासून त्या कार्यक्रमात सगळे क्लब करून राष्ट्रीय महामार्ग असे वेगवेगळे भूमिपूजनाचा आणि लोकार्पणाचा एकत्रित ई उद्घाटनाचा कार्यक्रम आणि मोठी सभेचं आयोजन केलं होतं. त्याची पूर्ण जबाबदारी प्रदेशाचा समन्वयक म्हणून आदरणीय ॲडव्होकेट खंडेरावजी चौरे, त्याचबरोबर भीमाशंकरजी हातुरे, भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेशाचे चिटणीस रामदास अण्णा बोळगे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दत्ता राजवाने, बाबुरावजी पुजारी, सुखदेव टोंपे, महादेवप्पा आखाडे, दिलीपराव भालेराव, त्याचबरोबर प्रकाशरावजी आष्टे, गुलचंद जवारे, राजाभाऊ मलवा, किशोर तिवारी, जगदीश जोशी, व्यंकटराव गुंड यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे माझी दोन कारण. पहिलं कारण, रूपामाता उद्योग समूहाचा आतापर्यंत कुठलाच कार्यक्रम मी चुकवलेला नाही. एकदा मी नागपूरला होतो आणि व्यंकटरावचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता आणि व्यंकटराव मला रात्री 10 वाजता व्यंकटरावचा फोन आला की तुम्ही कुठे ठाकूर साहेब? मी नागपूरला आहे आणि उद्या कार्यक्रम आहे आपला. हो, माझ्या लक्षात आहे, तुम्ही येणार आहे नक्की. रात्री 10 वाजता फोन आला. त्यावेळेस समृद्धी महामार्ग झालेला नव्हता. रात्री 10 वाजता नागपूर, 11-12 वाजता नागपूरहून निघून सकाळी 6 वाजता व्यंकटरावच्या कार्यक्रमाला गेला. आणि दुसरं कारण, विधिमंडळात उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मला राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते दिला गेला. त्यावेळेस तुळजापूरला माझा रूपामाता परिवाराच्या वतीने व्यंकटराव गुंड यांनी माझा नागरिक सत्कार आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आताचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय बसवराजजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीत नव्हते, तरीही ते त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. म्हणून मी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित. बसवराज पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला एक कार्यक्षम नेतृत्व मिळालंय. बसवराज पाटील यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. शांत, संयमी, मितभाषी आणि घेतलेलं काम, हातात घेतलेलं काम कधीच नेण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आहे. बसवराजजी पाटील या जिल्ह्यातलं अनुभवी नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे. सामान्य माणसाच्या जिल्ह्याच्या प्रश्नाची
चांगली जाण आहे. त्यामुळं व्यंकटराव उड्यांचं मी प्रथमतः जिल्ह्याच्या ठिकाणी नंतर